पु ल देशपांडे आज वयाच्या 75व्या वर्षात पदार्पण करत आहेत. जन्मजात लाभलेल्या विनोदाच्या देणगीनं दुसऱ्याच्या जीवनात त्यांनी केवळ आनंदाचा शिडकावा केला. किंबहुना सामान्य माणसाचे राग लोभ अनुभवित असतानाही मनात त्यांनी कधी कडवटपणा बाळगला नाही, कधी तडजोडी केल्या नाहीत की कधी लाचारीही पत्करली नाही. नावडत्या गोष्टीकडे अलिप्तपणे पाहण्याची ही दृष्टी माणूस या गोष्टीत त्यांना अतोनात रस असल्यामुळेच लाभली. संगीतातील सूर आणि साहित्यातील शब्द याची त्यांना फार अपूर्वाई वाटते. जीवनात सापडलेल्या सुरांची संगत सोबतीला घेऊन समोर येईल त्या त्या क्षणाचा ताजेपणाचा अनुभव त्यांनी घेतला आणि जीवनाचा अभ्यास सतत चालू ठेवून विद्यार्थी तशा जपत रसिकांशी संवाद साधणाऱ्या या सदाबहार चिरतरुण सुरेल माणसाबद्दल आजच्या तरुण पिढीला जे आश्चर्य मिश्रित कुतूहल वाटतंय त्यांचेच हे काही प्रातिनिधिक प्रश्न. भाई, कुठच्याही कार्यक्रमाची सुरुवात आभारापासून होत नाही, पण ह्या कार्यक्रमाची सुरुवात आम्हाला आभारापासून करायची आहे. एवढ्याचसाठी की तुम्ही आम्हाला इतके वर्ष इतकं दिलत. म्हणजे आमच्या वयाच्या जवळजवळ 5व्या-6व्या वर्षीपासून ते आजपर्यंत तुम्ही आमच्या बरोबर आहात. नाचरे मोरापासून ते एक होता विदूषकपर्यंत. त्या सगळ्यासाठी आधी आभार मानते आणि मग आपण सुरू करूया. आभाराचं भाषण म्हटलं की मला भीती वाटते की किती वेळ चालणार आहे मला कळत नाही, पण तू इतक्या लवकर आभाराचं भाषण आटपलंच, त्यामुळे ते अगदी मनापासून होतं हे लक्षात आलं माझ्या. फॉर्मल भाषण असलं तर ते फार वेळ चालत असतं की मला सांगायचं नव्हतं पण वगैरे सुरू होतं. नाही, एक खरं म्हणजे थँक्यू म्हणायचं आहे. आपल्या मराठीमध्ये अनफॉर्च्युनेटली त्याला इक्विव्हलंट शब्द नाही का थँक्यूला. थँक्यू नंतर मराठीत परत काय म्हणते त्यालाही शब्द नाही आहे. मला एकाने विचारलं होतं की तुम्ही थँक्यूला काय म्हणता, तर म्हटलं आम्ही थँक्यू कधी म्हणत नाही, आमच्या चेहऱ्यावरून कळतं की हे थँक्यू आहे. म्हटलं तर ते कृत्रिम वाटतं. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे सुद्धा तुमचे एक रिकरंट थीम आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल फार प्रेम असावं वाटतं. आणखीन एका कारणासाठी की तुम्ही म्हणता तुमची 2 दैवत आहेत, एक टागोर आणि एक चॅपलिन. ते चॅपलिन हे त्याच्यामुळे तुमचं दैवत आहे का? चॅपलिन हे अमक्यामुळे असं नाही, पण मला स्वतःला लहानपणापासून कोणी तू बोलू नकोस चूप बस हे कोणीच ऐकवलेलं नसल्यामुळे माझ्यावर संस्कारच असा आहे की जो दुसऱ्या कोणाला चूप बस म्हणून सांगतो ना तो मनुष्य मला नाही आवडत. त्याच्यातून ते निघालं असेल. कारण अनुभवातून जर शेवटी येतो म्हटलं तर काय आवडत नाही काय आवडतं हे हळूहळू आपणच आपल्यामध्ये जोखायला लागतो. आणि मला स्वतःला वाटलं की दुसरा काही सांगत असताना त्याला अडवणं सांगू न देणं हे अगदी म्हणजे माणूस म्हणून सुद्धा चूक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्याशी लोक बोलतात असं वाटतं का? तुम्ही एक चांगले लिस्नर आहात कारण तुम्ही त्या माणसाचं जे माणूसपण आहे त्या माणसाची जी घडण आहे त्याच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून त्याचं बोलणं ऐकता. शक्य आहे, त्याच्यामुळे होणं शक्य आहे. पण मला असं वाटतं की काही आपण स्वभाव नावाची जी गोष्ट म्हणतो त्या स्वभावातही असावं ते. हो का? नाहीतर गजाखोद सारखा माणूस खराम घटनेसारखा माणूस तुमच्याकडे कशासाठी येईल? काही एका विश्वासाने येतात एवढं खरं आहे. कदाचित मला असं वाटतं की माझं लिखाण वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल एक काहीतरी प्रतिमा तयार होते आणि मग त्या प्रतिमेला धरून ते माझ्याकडे येतात आणि मग तो बोलायला लागला ते मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटलं की आम्ही दोघे जण गुंतून जातो एकमेकाशी बोलण्यात आणि मला एक मनुष्य सापडतो. त्याला विचारायला संशय सुद्धा येत नसेल की आणि मी असं जाणून बुजून करतो असं नाही, आपोआप होत असतं ते. जसं रस्त्यातलं गाणं आपल्या कानात जातं चटकन आणि तेच आपल्या बरोबर येतं पुढे 10 पावलं, तसा अनुभव येतो आणि कुठेतरी तो बसलेला असतो. मला पुष्कळ लोक विचारतात की ही माणसं तुम्हाला भेटली होती का? ते मला पण विचारायचंय. पण खरं सांगू का, मला भेटली होती का भेटली नव्हती हे सांगणं अतिशय कठीण आहे. काहीतरी त्यांचं एखादं वाक्य असेल कोणाचं. एकदा माझ्याकडे एक आचार्य आले आणि ते म्हणाले आचार्य होणं हा क्षम्य आपला शिष्य होणं हा क्षम्य गुन्हा आहे पण आचार्य होणं हा अक्षम्य गुन्हा आहे. अरे बापरे. हे त्यांनीच म्हटल्यानंतर मला त्यातली ट्रॅजेडी दिसायला लागली एकदम. आणि त्याच्यातून तुझ्या पाशीचा जन्म झाला असं मला वाटतं. एखादंच वाक्य असतं ते काय म्हणतो त्याला टेक ऑफ करायला लागतं ना तसं ते वाक्य सापडतं. आणि मग त्याच्यात आणखीन पण मग आणखी आपल्या ज्या इतर गोष्टी असतात त्याच्यामध्ये यायला लागतात. ते सांगणं एका परिणामासाठी आहे, ते सांगणं एका तिरेनी लोकांच्या पुढे सांगायचं आहे, हे सगळं येतं. आणि मग तुमचं ते सगळं बघणं तुमचा अनुभव डिस्टिल करून तो माणूस तयार होतो आणि मग तो माणूस तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्याचा प्रवास घडत असेल पुढे असं नाही. नाही असं भेटल्यानंतर काय होतं कदाचित पुष्कळ वेळेला. आता मी सांगतो, मी एक स्केच लिहिला भैया नागपूरकर नावाच्या व्यक्ती निवडलीमध्ये. स्वतःच्या वाङ्मयाबद्दल बोलू नये फारसं पण आता उदाहरण म्हणून सांगतो दुसरं नाही म्हणून.
भैया नागपूरकर स्केच आहे, तर ते थोडंसं मला भेटलेल्या माणसाचं आहे कॉलेजच्या दिवसामध्ये. फार रसिक आणि अतिशय चांगला. त्याच्यात तुम्ही वाचलं असेल कदाचित तर दिसेल. माणसाने माणसाला घाबरू नये हे तो गांधींकडे तो शिकला, आम्ही गांधींकडे. त्याच्याकडे. तुम्ही त्याच्याकडनं, आम्ही तुमच्याकडनं. तर तो पुष्कळ वर्षानंतर मला एका गावी पुन्हा भेटला. तर तिथे तो गेला एवढं मला कोणते सांगितलं होतं. म्हणून मी सहज चौकशी केली, तो काय करतो. तो एका सरकारी कचेरीमध्ये अतिशय मोठा ऑफिसर झाला होता. आणि आम्ही भेटल्यानंतर जे पूर्वी आम्ही अमक्याची गझल, अमक्याबाईंनी ठुमरी कशी गायली, अमका सारंगी कसा गात होता, वाजवत होता चांगला, किंवा तबल्याला अमक्याचा ठेका कसा होता, हे बोलत होतो. त्याच्याऐवजी तो मुलींची लग्न आपली कशी झाली त्याच्या सगळ्या गोष्टी सांगत होता. मला कोणी कोणी कसा त्रास दिला, हुंडा कसा मागितला. मला कळेच ना की एका आयुष्यामध्ये माणूस इथून इथे कसा जातो. इतकी राया गेली होती, इतकी राया गेली होती. ट्रॅजेडीज म्हणायची. होतं ना. आणि पुष्कळ वेळा मग अशा वेळेला ना नियतीवर विश्वास ठेवावा असं वाटायला लागतं. असं त्याचं काय व्हावं. शेवटी नियती म्हणजे तरी काय माहिती आहे का, एक योगायोगांची मालिका असते ती. तिची निवड आपल्या हातामध्ये असते तसं नाही. वास्तविक मी आता शिकत असताना मला बी एला लिटरेचर घेऊन बी ए व्हावं असं वाटत होतं. पण आमचे दोस्त सगळेजण होते ते लॉ कॉलेजमध्ये गेले. त्यावेळी मी म्हटलं चला आपणही लॉ करू. आमच्याकडे इंटर नंतर लॉ होत होतं. तर गेलो मी. पण लॉ कॉलेजमध्ये गेलो आणि पहिल्या लेक्चरपासून जो जांभया काढत बसलो, तो पास कसा झालो ते मला आणि त्या एक्झामिनरलाच माहिती. मला अजिबात न आवडणारी गोष्ट होती. पण एका निराळ्याच कारणासाठी तिथे गेलो. पण त्या कॉलेजमध्ये रमलो मी फार. तो रमलो एवढ्यासाठी की माझे दोस्त सगळे माझ्या आजूबाजूला असत, त्या ग्रुपमध्ये रमलो. त्याचा लॉशी संबंध नव्हता. पण त्यानंतर मी बी ए होईन आणि त्यानंतर एम ए होईन असं त्यावेळेच्या पोरांना वाटलंही नसेल कदाचित. माझे शाळेतले मला म्हणतात तू लेखक वगैरे होशील अशी कल्पना नव्हती आमची. मग काय त्यांना वाटलं तर सरकारी नोकरी करणार कुठेतरी, हा पेन्शनर वगैरे रिटायर होणार. एकेकाळी केलीच सुद्धा. केली म्हणजे त्यावेळी चॉईसच नव्हतं. नाही अगदी म्हणजे रेडिओ टीव्ही इथपर्यंत. रेडिओ टीव्हीची फारच चांगली नोकरी होती. त्याच्या अगोदर मी इन्कम टॅक्स कचेरीमध्ये होतो का. मी सरकारला इतकं फसवलेलं आहे की 2 महिन्यात काही काम न करता पगार घेतलेला आहे. कारण माझा मुक्काम वरती रेडिओ स्टेशनमध्ये असायचा. ते मरीन लाईन्सला खुर्चीला कोट टांगायचा, तिथे ठेवायचा. म्हणजे हेडक्लाक टॉयलेट टॉयलेटमध्ये वगैरे गेला असेल आणि मग वरती जाऊन गाणी ऐकत बसायची, रेकॉर्डिंग वगैरे. माझं सगळं शिक्षण सरकारी खर्चात असं झालं. पण ते रेडिओ टीव्ही मध्ये तुम्ही नंतर नोकरी सुद्धा केली. हो केली ना. आणि नंतर ती सोडलीच सुद्धा. मला एखादी विचारलं होतं की तुम्हाला दिल्लीमध्ये काय आवडलं सगळं, व्हॉट डिड यू लाईक मोस्ट इन दिल्ली. आय सेड द ट्रेन विच लिव्स फॉर बॉम्बे. जी गाडी मुंबईला जाते ती मला दिल्लीत फार आवडली. पण मला टेलिव्हिजनमध्ये मी खूप करू शकलो असतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक अँगल होता ना लोक शिक्षणाचा वगैरे, तिथे काय माझं गणित जमत नव्हतं. म्हणजे असं म्हणता येईल की तुमच्यावरती जे नियतीने हल्ले केले ते तुम्ही बऱ्याचशा शिताफीने परतवून लावले. तुम्ही त्याच्यातून पिचला गेला नाही अजिबात. नाही. त्याच्यात परत एक स्वातंत्र्याची ओढ दिसते की तुम्हाला जसं व्हायचं होतं तसंच. पण त्याबरोबर मी त्यांच्याशी लढाई केला नाही, कारण मला त्यांची परिस्थिती कळत होती. त्यांना तसं वागणं प्राप्तच होतं. जे ब्युरोक्रॅट्स होते ना त्यांना त्या चौकटीत वागणंच प्राप्त होतं. आणि ती चौकट आपल्यासारख्याला मानवणारी नसते. टेलिव्हिजन मध्ये असताना एक नेहरूंची फार काहीतरी छान गोष्ट होती 14 नोव्हेंबरच्या तुमच्या कार्यक्रमाची. सांगू का. हो सांगाल का. काय झालं, आमचं टेलिव्हिजन स्टुडिओ त्यावेळेला एवढासा एक हॉल होता, त्याच्यातच सगळं व्हायचं. आता हा हॉल कसा मोठा आहे प्रचंड वगैरे असं काही नव्हतं. याच्यामध्ये 4 स्टुडिओज होतील अशी ती टेलिव्हिजनची जागा होती. तर तिथे नेहरूचा इंटरव्ह्यू वगैरे असं ठरलं होतं. अगोदर आम्ही असं ठरवलं होतं की नेहरूंचा लहान मुलांशी संवाद. नेहरू हे प्राईम मिनिस्टर आहेत आणि मुलं पार्लमेंटचे मेंबर्स आहेत आणि ते त्यांना प्रश्न विचारतात आणि नेहरू उत्तरं देतात. ते प्रश्नही निवडले होते मी. म्हणजे असं की तुम्ही नेहमी लाल गुलाब का लावता, पिवळ्या गुलाबाने तुमचं काय घोडं मारलं आहे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न होते पोरांचे. बरं का, तुम्हाला घोड्यावर बसणं आवडतं, मग भारतातल्या प्रत्येक शाळेमध्ये एक घोडा असायला पाहिजे असं तुम्ही ऑर्डर का नाही काढत वगैरे अशा प्रकारचे प्रश्न होते. पण ते आमच्या वरिष्ठांना वाटलं की नाही हे फ्लिपंट होईल. पण ते म्हणाले नाही, कॉमन मॅनशी यांचं डिस्कशन ठेवा. आता कॉमन मॅनशी हे कठीण होतं, कारण ते त्यावेळेला काय बोलतील सांगता येत नव्हतं. बरं त्यावेळेला रेकॉर्डिंग नव्हतं प्रोग्रामचं, लाईव्ह प्रोग्राम जायचा. रेकॉर्डिंगची व्यवस्थाच नव्हती, ते मशीन आलंच नव्हतं. त्यामुळे तो लाईव्ह प्रोग्रामबद्दल काळजी घ्यावी लागत असेल. किती सालची गोष्ट आता साधारण गणित आलं. टेलिव्हिजनमध्ये दिल्लीला होतं त्या काळातले. म्हणजे टेलिव्हिजन सुरू झाला तेच वर्ष म्हणा. तर मी म्हटलं रिस्की आहे. नाही ते नाही तुम्ही करा. बरं मलाही राग आला होता. मी काय केलं, गावातले गणंग कॉमन मॅन म्हणून आणून बसवले. एक रिक्षावाला होता,
एक दुसरा असा होता की ज्याला पाहिल्यानंतरच भीती वाटावी, असे कॉमन मॅन आणून बसवले, त्यांना प्रश्न विचारायला सांगितलं. तो पहिलाच प्रश्न रिक्षा ड्रायव्हरने विचारला पंडितजींना. नाही, अगोदर आता ते म्हणाले, हे काय म्हणे, मला सांगितलं तर लहान मुलांचा प्रोग्राम आहे, ये तो ऊंची उम्र के दिखाई देता है. म्हटलं साहब ये भी एक जमाने में बच्चे थे, दॅट्स व्हेरी क्लेवर ऑफ यू यंग मॅन वगैरे त्यांनी आम्हाला पॅट केलं आणि चांगल्या मूडमध्ये बसले. म्हटलं मुलं बसले आहेत तिथे, दे आर गोइंग टू सिंग ए कोरस फॉर यू. मग चांगल्या मूडमध्ये बसले. तर पहिलाच प्रश्न विचारला कि पंडित जी ये हमने सुना है कि वो हमारे सलाम जो है सलाम वो जलाने वाले हैं और वहाँ अच्छे अच्छे इमारतें रहने वाली खड़ी, वो प्रोग्राम कब बनेगा. पहला प्रश्न ते म्हणा नहीं नहीं तो म्यूनसिपल कॉर्पोरेशन करे गए. अरे कॉर्पोरेशन वाले कहते हैं तुम आपके पास जाना, आप कहते हैं कॉर्पोरेशन वाले, हम कहीं इधर से भी कोई हमको ये करता है, उधर से भी कोई थप्पड़ लगाता है. मी म्हटलं मामला चिडला आता. लगेच दुसरं हे प्रसारित होत होतं. आणि ते होत असताना दुसरा प्रश्न त्याच्यावरती त्या माणसाने विचारला कि दिल्ली में 98 वाले स्कूल भी है और 500 रुपये वाले स्कूल भी है, हमारे बच्चे कितने दिन 98 स्कूल वाले स्कूल में जाएंगे. जेव्हा वातावरण तापायला लागलं त्यावेळेला मी काय केलं, फ्लोअर मॅनेजरकडून एक चिठ्ठी पाठवली. एक मास्तर म्हातारे बसले होते त्यांच्याकडे. त्याच्यात प्रश्न लिहून पाठवला होता की पंडितजी तुम्ही एवढी देशाची जबाबदारी घेता, सगळं करता, पण तुमचा चेहरा असा गुलाबाच्या फुलासारखा फुललेला कसा राहतो. जरा थंड झाले. मग त्यांनी सांगितलेलं उत्तर फार छान होतं. ते म्हणाले असं आहे की मी पार्लमेंटमध्येच ठेवून येतो, ते घरी आणत नाही. सकाळी एकदा बागेतून फिरून येतो, पेट्सच्या बरोबर एक 5-10 मिनटं घालवतो, लहान मुलांच्या बरोबर थोडा वेळ घालवतो, आणि मुख्य म्हणजे महिन्यातून 2 महिन्यातून एकदा कधीतरी एखाद्या डोंगरावरून सगळ्या आजूबाजूच्या प्रदेशाचं दर्शन घेत असतो. हे मला तरुण ठेवत असतं. आणि ह्या नोटवरती तो प्रोग्राम संपवला मी. नाही तर पंचायत आली होती, सगळे भांडणं झाली असते. पण मला स्वतःला असं वाटतं की इंटरव्ह्यूमध्ये त्या माणसाला टॉपल करणं याला महत्त्व आहे. त्या माणसाचा मूळ जरा भडकाच उडाला पाहिजे, म्हणजे तो उत्तर खरी द्यायला लागतो. कुणाच्याही इंटरव्ह्यूचं, कोणाचा इंटरव्ह्यू म्हणजे माझ्या नव्हे आता. मग तुम्ही टेलिव्हिजनची नोकरी का सोडली? मला ते लोकशिक्षणाचा कंटाळा आला, खरं सांगतो. मनोरंजन अजिबात नव्हतं तेव्हा. होतं, पण ते काय होतोय ते काय अगदी नाईलाज म्हणून आम्ही मनोरंजन करतोय अशा प्रकारची भूमिका मला दिसायला लागली. मला स्वतःला उत्तम नर्तन, उत्तम नृत्य, उत्तम गाणं हे उत्तम शिक्षण आहे असंच वाटतं. आपण कल्चरच्या गोष्टी करतो. कल्चर म्हणजे काय, दुसऱ्याला आनंद व्हावा म्हणून आपण काय जेव्हा करायला लागतो तेव्हा आपण कल्चर असतो. दुसऱ्याचं अस्तित्व मान्य करणं याच्यातच संस्कृतीची सुरुवात आहे. म्हणून मला ते जमेना. आणि मग सिनेमा त्याच्या आधी होता ना? सिनेमा आधी होता.
खरं तुमचा स्वभाव बघितला तर 4 माणसं जमवावीत असं नाही, थोडासा- सिनेमामध्ये आमचं वातावरण चांगलं होतं, पण तो त्यातला जो आर्थिक भाग होता ना तो फार करुण होता. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यातून बाहेर पडला. नाही, ते काय मला असं वाटतं की ह्या वातावरणामध्ये आपण नाही राहू. तुम्ही जास्त जातीवंत संगीत आणि लिखाण हे तुमच्या जवळचे असल्यामुळे तुम्ही नुसत्या शब्दातून सुद्धा काहीतरी उभं करू शकता. म्हणजे तुम्ही बटाट्याची चाळ आणि असामी असामी सारखे इतके माझा great सगळ्या- कार्यक्रम करू शकता. मग नाटकाच्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही माझा सगळ्यात मोठा विश्वास जर कशावरती असेल तर शब्द या गोष्टीवर. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं इव्हन चित्रपटामध्ये घ्या किंवा टेलिव्हिजनमध्ये घ्या किंवा रेडिओ तर आहेच, शब्द हे महत्त्वाचं. मला तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला रेडिओचं माध्यम फार आवडतं, कारण मला काय सांगायचं ते शब्दातून सांगता येतं. सुंदर मी होणार. तुमचं एक असं वाक्य आहे की ज्या माणसाला कवित शब्दच सगळ्यात मोठे असतात, की महत्त्वाचे नुसते चालते व्हाया 2 शब्दात सुद्धा एका छोट्या माणसाने सगळं देश हादरवला. क्रांती काही पैलवानांनी केल्याचं मी कधी ऐकलं नाहीये. तो राजा त्याच्यावर म्हणतो, तेच तुम्हाला सांगतो की तुम्ही चालते व्हा. त्या म्हणतो की मंत्र उच्चारणारा महात्मा असावा लागतो. शब्द सुद्धा कोणी उच्चारला ह्याला महत्व असतं. हा हेच ते. हा नुसता साधा सामान्य माणसाचा त्रागा नव्हे, ती शाप ही कल्पना आपल्याकडे जी आहे ना ती शब्दाचीच आहे ना. तुम्ही एकदा असं म्हणाला होतात की माझ्यामध्ये 3 जण दडलेले आहेत, एक संगीतकार आहे, एक विदूषक आहे आणि एक लेखक आहे, पण त्या सगळ्याच्या मागचा एक कॉमन माणूस आहे. कॉमन म्हणजे सामान्य माणूस या अर्थाने नाही, 3घांचा मिळून एक होमोजिनस असा माणूस आहे. आणि त्या माणसाला माणसाचं आणि जगण्याचं भयंकर प्रेम आहे असं तुमच्याबद्दल म्हणता येईल का? आम्हाला म्हणावंसं वाटतं. मला सगळ्यात आवडतं काय असेल जगामध्ये तर माणूस. मला चित्र लँडस्केप बघताना त्याच्यात माणूस होडी चालवताना नसला तर ते मला अपुरं वाटतं. चित्र माणसाची हजेरी ही मला अत्यंत महत्त्वाची अशी वाटते, कारण शेवटी मलाही शिष्टपणा आहे माझ्यामध्ये. मी माणूस असल्यामुळे हे जग माणसांच्याच मालकीचं आहे असा माझाही आग्रह आहे. सिंह वगैरे लोकांनी अजून तक्रार केली नाही त्याच्याबद्दल, परंतु ती माझी पद्धत आहे. जाते हैं? खेळली
तुम्ही टागोरांबद्दल एक लिहिलंय की जे झाड जसं जे जे झाड आहे ते ओळखून त्याप्रमाणे त्या झाडाला तसं वाढू दिलं, उगीच पेरूच्या झाडाकडनं आंब्याची अपेक्षा केली नाही, अशा अर्थाचं काहीतरी तुम्ही म्हटलंय. आणि मला असं वाटतं ते तुमच्या बाबतीतही लागू होतं. तुम्ही बबडूकडनं चितळे मास्तरांची अपेक्षा केली नाहीत किंवा अंतू बर्वाकडनं रावसाहेबांची अपेक्षा केली नाहीत, आणि म्हणून तो माणूस जसा आहे तसा तुम्ही रंगवला. मला असं वाटतं बरं का, माणसांना एका कुठल्या तरी कॉलममध्ये बसवायचे, एका कुठल्या तरी चौकटीत टाकायचे, ही इथेच चूक आहे. प्रत्येक माणूस हे स्वतंत्र जग आहे. निसर्गाला आपली कॉपी काढायची हौस नाही आहे. पानासारखे आंब्याची पानं पण कळतात, पण 2 आंब्याची पानं जवळ घेतली तर ते सारखी दिसणार नाही. त्यातला फरक लक्षात येतो बारीक बारीक, त्याच्या शेपमधला, त्याच्या एकूण लांबी रुंदीतला. इंग्रजी दुसरीमध्ये आम्हाला गोळे मास्तर नावाचे एक मास्तर कविता शिकवायचे. हे गोळे मास्तर होते ना, हे सगळ्या कविता म्हणी कळवण्यास अत्यंत दुःख होत असा चेहरा कोण शिकवायचा. त्यांनी फक्त गोपिकाबाईचा पुत्र शोक आणि म्हातारी उडता नयेची तिचा ही एक कविता, 2 अतिशय तन्मय त्यांनी शिकवल्या. अर्धवट झोपे आणि अर्धवट बेशुद्ध अशा अवस्थेत ते अशा कणकेचा गोळा ठेवल्यासारखे येऊन खुर्चीत बसायचे आणि तासभर सर्व विद्यार्थ्यांना अगम्य अशा भाषेमध्ये बोलतात. त्यांच्या तासाला ते आणि मुलंच काय, पण फळा सुद्धा तुम्हाला सांगतो 2 पाय पुढे आणि अशा हात उशाशी घेऊन डोक्या काढत पडला असा. आम्हाला एक कविता होती, काय छान होती तुम्हाला म्हणतो. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविना राई राई वड्या. काय गोळे मास्तर शिकवायचे. आहा, खबरदार खबरदार टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवित आई आई. लोक विचारतात तुम्ही का लिहिता. नाही, मुश्किल असं विचारतात हल्ली तुम्ही का लिहित नाही. हा प्रश्न लेखकाला जरासा बरा वाटतो, का लिहिता यापेक्षा. पण काही लोक प्रेरणा वगैरे काय लिखाणात. प्रेरणा काही नाही, मला भावल्याबरोबर हे कोणाला तरी सांगावं अशी जी ओढ आहे माझ्या मनामध्ये, त्याच्यातूनच हे आलेलं असतं. मग कडवटपणा तुम्हाला तुमच्या कुठच्याच लेखनात कडवटपणा नाहीये, तो तुम्ही निग्रह आणि बाजूला ठेवलाय का तुमच्या पिंडात असतो नाहीये. माझ्या पिंडामध्ये असेल आणि निग्रह आणि थोडासा बाजूलाही ठेवलेला आहे. मला त्याच्यामध्ये काय दुसऱ्या माणसाला कडवट अनुभव सांगून दुःखी करणं हे मला काही कधी पटलेलं नाही, प्रशस्त नाही वाटलं. म्हणून पुष्कळ लोक म्हणतात की तुम्ही फक्त चांगलंच म्हणतात, दुसरी बाजू दाखवत नाही. म्हटलं मला चांगलंच म्हणायचं आहे, दुसरी बाजू दाखवायचीच नाही आहे. कदाचित ती बाजूला ठेवेल, मला माहिती नाही दुसरी बाजू असं नाही आहे, पण काय जरूर आहे. एखाद्या गवळी तासभर उत्तम गायला आणि मध्ये एकदा तालात चुकला होता, तर तेवढंच कशाला सांगायला पाहिजे. पण ज्या पुस्तकातून असं समजा एखादं लिखाणामधून आलेलं असेल आणि ते अतिशय जेन्युइन एक्सप्रेशन असेल, तर तशी पुस्तकं वाचायला तुम्हाला आवडतात का. मला आवडतात. म्हणजे लोकांचा विश्वास बसणार नाही, पण मला ललित वाङ्मयापेक्षा वैचारिक वाङ्मय वाचायला जास्त आवडतं. कारण वुडहाऊसबद्दल तुम्ही जे लिहिलंय त्याच्यात तुम्ही नेमकी एकच गोष्ट त्याच्याबद्दल सांगितली आहे की जी फार टचिंग आहे, की त्याची जेव्हा मुलगी वारली तेव्हा तो म्हणाला की आय थॉट शी वॉज इमॉर्टल. फार सुंदर आहे. वुडहाऊसने एवढं लिहिलं, पण त्याच्यातलं तुम्ही जे सिलेक्ट केलं सुरुवातीला ते होतं कारुण्य आहे. कारुण्याला माझा विरोध नाही आहे, पण कारुण्य आणि रडकेपणा याची सीमारेषा इतकी नाजूक आहे की ते इथून तिथे केव्हा जाईल, ओक्साबोक्षी रडणं केव्हा सुरू होईल आणि खरोखर दुःख झाल्यामुळे 1-2 अश्रू कधी टिपकतील हे सांगणं कठीण आहे. ते 2 अश्रू त्या ओक्साबोक्षी रडण्यापेक्षा जास्त महत्वाचे असतात. शिक्षणाचं आणि तुमचं नक्की काय नातं आहे. मला शिक्षण ही गोष्ट फार भीतीदायक वाटते. कोणी कोणाला शिकवू नये, त्याच्यापुढे अनुभव ठेवावेत. मग मी गाणं शिकवणाऱ्या टीचर्सना सांगतो की तुम्ही या मुलांना नोटेशनपासून नका गाण्यापासून दूर नेऊ, त्याला गाणं म्हणायला लावा. त्याला गाणं नावाच्या गोष्टीमध्ये मजा आहे ह्याचा अनुभव घेऊ दे. नाहीतर मला एक नात्याच्या ग्रस्तांचा मुलगा आहे छोटा, तो एक दिवस माझ्याकडे आला म्हणाला, भाई काका मला 80 मार्क म्युझिकमध्ये मिळाले. 80 मार्क. मला माहिती आहे ह्या मुलाला जनगणमना सुद्धा सुरावर म्हणता येत नाही, ह्याला 80 मार्क कसे मिळाले. बाईचं काही ते बिनसलेलं दिसतंय. तर म्हटलं काय झालं, काय प्रश्न विचारला. मालकंस राग विचारला. म्हटलं मग कसा गायलास. सागमध असा सानिध मग असा. अरे पण गायलास कसा एवढंच सांगायचं असतं, पेपरात लिहायचं असतं. म्हणाल तिथे कोण गातो. त्याला मालकंस कधी गाऊन थांबून माहिती नाही, काही नाही. तर त्यांनी मला गाऊन दाखवलं. बाईने सुद्धा त्याला 80 मार्क दिले.
आता तो मुलगा निश्चित गाण्याच्या जवळ जाणार नाही याची मला खात्री झाली. पण मी गंमत म्हणून त्याला म्हटलं की वा तुझ्या बाईने छान शिकवलं आहे उद्या बरं का. त्यांनी बाईनं जाऊन सांगितलं की भाई काका म्हणतात की तुम्ही फार चांगलं गाणं शिकवलं. त्यामुळे मला भेटायला जायचं आहे त्यांना. आली पंचायत माझी. तो अनुभवाचा अनुभव आल्या नाहीत सुदैवाने. अनुभवाचा अनुभव सांगणं ह्याला गंमत आहे. आणि त्याचं अनालिसिस करा, चिरफाड करा. असं तुमचं शिक्षण अजिबात थांबलेलं नाहीये. माझं शिक्षण मी खरं सांगू का, वयाच्या 75 गाठताना माणसाला किती आलं याच्यापेक्षा किती आलं नाही याचीच जाणीव जास्त असते. एखादा मला म्हणून मी गाण्यामध्ये पूर्वीचा, आजचा, उद्याचा असा फरकच करत नाही. त्या क्षणाला जो तो अनुभव देतो. एखादा लहान मुलगा सुद्धा इतका मोठा अनुभव देतो की त्या अनुभवाची तुलना एखाद्या मोठ्या मंजिखा साहेबांच्या गाण्याशी सुद्धा करावी असा तो अनुभव असतो. त्यामुळे ते ताजेपण जिथे जिथे आहे ते अजूनही शोधण्यासारखं, अजूनही सापडण्यासारखं असं कळलं. काय रे अभ्या, काय बघतो झाकून झाकून? नाना हं. रंग पुसता लय वाईट वाटत असेल ना बा. छे अरे अभ्या, वज उतरलं का वाटतंय डोसक्यावर? ही सवंगड्याची कापडे उतरली का नाही मोकळं मोकळं वाटतंय अगदी. नाना मी आज आलो ना सोंगाड्या, तर म्या नाही बाबा कधी रंग पुसणार. अगदी झोपेत सुधी. अरे लेकरा, मला बी तुझ्यावानीच वाटायचं. बरं अभ्या, हे रंगातलं बळ तुला उमजतंय नव. बारीक ध्यान ठेवायचं, आयुष्यभर तुलाही बळ लाभल. रंगाला बळ असतंय ना. अरे माप बळ असतोय. हे एवढं पब्लिक थिएटरमध्ये खच्चून भरतय. हा, कंच बळी आणला इथं खेचून आणतो रे. रंगाचं बळ. रंग नाचण्यात असतोय, गाण्यात असतोय, आणि अभ्या बोलण्यात बी असतोय. अभ्या, उमेची पालखी लागली नाचायला. ते असून दे नाना. पण नाना हं. बाया नाचल्या, राजा राणी राजपुत्र सर्वांचे सोंग झाले. तर सोंगाड्या तर सोंगाड्या ना नाना. खरं सांगू मी नाना, हं. सोंगाड्या हाय म्हणून तमाशा आहे ना नाना. सोन्या, चल. बस. आब्या, ए आब्या, काय ग माय? अरे चल की झोपायला आता. आलो आलो. नाना हं. काय असते ही सोंगाड्याची भांगड? भानगड सांगतो. पहिलं माझं तिरत पाणी होऊ दे, मग तुला सांगतो. भानगड सांगतो. तरण ताठ जिनं असतंय, आणि चांदण्याचं दान असतंय, आणि सोंगाड्याच्या पायापाशी आभ्या अप्सराचं गाणं असतंय. लाख लाख डोळ्यांवरती सौंगाड्याचं राज्य असतंय. त्यांच्या जखमापासून थोडं हसवण्याचं भाग्य असतंय. जीवनाचाच अभ्यास कधी संपत नाही. रोज काहीतरी नित्य नवं असतं. त्याच्यावर मला एक गोष्ट आठवते की रवींद्रनाथ टागोर सकाळी 4-4:30च्या सुमाराला उठायचे आणि गच्चीवरती जाऊन उभे राहायचे सकाळी, बरं का. तर शांतिनिकेतनमधल्या विद्यार्थ्यांना वाटलं की गुरुदेव सकाळी उठून गच्चीवरती एवढे जातात, बसतात, काय बघतात. ते धीटपणा करून गेली पोरं. म्हणाले, गुरुदेव तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा. तुम्ही रोज सकाळी गच्चीत बसून काय पाहता? ते म्हणाले, सूर्योदय पाहतो. सूर्योदयात काय पाहायचं? का रोज नवा असतो म्हणाले सूर्योदय. कालचा सूर्योदय आज नसतो. तसं अनुभवामध्ये शिळेपणे नसतं. रोज आपल्याला नवीन काहीतरी असतं. आता वय थकल्यानंतरचे अनुभव ठरलेले असतात. आता मी सकाळी उठल्यानंतर माझा गुडघा दुखत नाही, किंवा मानेला बरं वाटतंय, पाठीचा कणा ताठ आहे वगैरे असं वाटलं की मला माझ्याला शंका यायला लागते. एकाने विचारलं, एकाने सांगितलं होतं मला, फार चांगली गोष्ट सांगितली. समजा तुम्हाला सकाळी उठल्यानंतर काही एका विशिष्ट वयानंतर पाठीत दुखत नाही आहे, डोकं ठीक आहे, गरगरल्यासारखं होत नाही, पायाचे दोन्ही गुडघे काहीही त्रास देत नाहीत असं वाटलं तर तुम्ही मेला आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळे नित्य नवा दिवस असतो. तर त्यामुळे कंटाळ्याचा प्रश्न नाही, नवा अनुभव येत असतो. अहो, माणसं किती चमत्कारिक रीतीने फिरलेली आपण पाहतो. ज्या माणसाबद्दल आपल्याला अतिशय वाईट आहे असं वाटतं तो अत्यंत चांगलं असं काहीतरी करून गेलेला होतो.
हा चमत्कार घडतो म्हणून तर जगण्यात काही अर्थ आहे हो. आता तो पाहण्याची दृष्टी लाभावी हे एक वरदान आहे. ते कुठून मिळालं मला माहिती नाही. ते ज्यांना ज्यांना मिळालं ते आपलं पाहणं, लोकांना कसं पाहणं दिसलं आपल्याला ते सांगतात. त्यालाच आपण कलावंत म्हणतो. सूर्योदय आहे हे सगळे पाहतात, पण एखादा पेंटर ज्यावेळी पाहतो त्यावेळी तो कागदावरती त्याला जे भावलेला असतो सूर्योदय तो आणून दाखवतो. कवी त्याच्यावर कविता करतो. त्यामुळे शिळं असं होतं असं मला वाटत नाही. चित्रकार गोडसे तुमच्याबद्दल असं म्हणायचे हां, की तुम्ही पीएल ना एक गोष्ट चर्चगेट ते मरीन लाईन्स सांगा, मग ते 30 गोष्ट तुम्हालाच मरीन लाईन्स ते बोरिवलीपर्यंत सांगू शकतात. ते काय, कशामुळे असं होतं? मला एकदम सांगता येतं, पण मला असं वाटतं की ती जी गोष्ट छोटीशी ऐकवलेली असते ना त्याच्यामध्ये खूप वाढवण्याच्या जागा असतात. म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो. ख्याल असतो, लहानसा असतो, ते 2 ओळी 3 ओळी असतात जास्तीत जास्त, पण तो त्यातली जागा जागा घेऊन अर्धा तास पाऊण तास वाढवता येतो. ज्यांना गाण्याचं इंद्रिय आहे त्यांना ते लक्षात येतं की हे वाढत चाललं. ज्यांना नाही त्यांना ते पुनरावृत्ती वाटते, पुन्हा पुन्हा करतात. आमचे आजोबा एकदा म्हणजे गाण्याच्या बाबतीमध्ये पुष्कळ ते हे होते. आजोबा असल्यामुळे त्यांना एकदम औरंगजेब म्हणणं वगैरे मला बरं नाही वाटत, परंतु गाणं हे काय फारसं त्यांच्या जवळ यायचं नव्हतं. मी गायला लागलो की अरे पुरे पुरे वगैरे म्हणायचे, ते घसा दुखेल वगैरे. तर तो आमचा मित्र गात होता, पिया बिनं नाही आवत चैन. आजोबा तिथे उभे होते दारामध्ये. बऱ्याच वेळाने मला हाक मारली, इकडे इकडे. काय अरे त्याला पुढलं आठवत नसेल तर वही का नाही आणत, तो किती वेळ ते पिया बिनं नाही आवत चैन ऐकायचं. आता इथे काय आपण उत्तर देणार. पण तुम्हाला आता गोडसेने सांगितलं त्याच्यावरून मी पुढे सांगतो, ते ख्यालासारखी ती वाढत गेलेली असणार गोष्ट. कधीतरी गोडसेलाही सफर करावं लागलं असेल त्याच्यापासून, परंतु वाढत जाते. आणि ते सांगणं वाढवणं, नाहीतर काय रामायण हे 4 ओळीत संपवता येतं ना. हो, तुम्ही आता 75 वर्षाचे होताय, त्याला काय करणार, इलाज नाही. किंवा तुम्ही जसं म्हणाल 60व्या वर्षी की ते होण्यासाठी मी काही केलं खरंच नाही, केलं नाही. तर तसंच आताही म्हणता येईल की ते 75 होण्यासाठी तुम्ही काही केलं नाहीये, पण 75 वर्षात मात्र तुम्ही खूप केलंय. आणि तुम्ही आम्हाला खूपच दिलेलं आहे. आभार तर मी आधीच मानून झालेले आहेत. पण असं जर विचारलं तुमच्या सगळ्या वाचकांच्या तर्फे की तुम्ही आम्हाला एवढं दिलं, आता तुमच्या या वाढदिवसाला आम्ही तुम्हाला काय देऊ, तर तुम्ही काय मागाल? मी काही त्यांनी मला दिलेलं एवढं आहे की आणखी मागण्यासाठी त्यांनी काही ठेवलेलंच नाही, पण अशा सद्भावना असाव्यात असं एवढं मागेन मी. कारण आता 75 नंतर ना आपल्याला आयुष्यात मॅन्डेटरी ओव्हर सुरू झाल्या असं वाटायला लागतं. त्या काळामध्ये लोक मला एखाद्या कॉलेजमधल्या मुलाचं जेव्हा पत्र येतं की मी तुमचं अमुक अमुक वाचलं, मला आवडलं वगैरे, मी आणखी 50 वर्ष जगलो असं वाटतं. हा आनंद मला खूपच मिळालेला आहे. लोकांनी खूप प्रेम केलं माझ्यावरती. कदाचित त्यांचा माझा संवाद साधला गेला असेल. तो नेमका कशाने साधला गेला आहे दरवेळी नाही सांगता येत, पण साधला गेला आहे एवढं मात्र मला वाटतं. आणि त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, कृतज्ञ राहायला पाहिजे अशीच माझी भावना आहे.